नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एनडीटीव्ही मराठीच्या सगळ्याच भाविकांना अर्थातच गणेश चतुर्थीच्या आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे कारण भाद्रपद शुद्ध चतुर्थी असं या आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व आणि त्यासाठी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत आणि घरोघरीच नव्हे तर मंडळांमधनं सुद्धा जोरदार लगबग सुरू आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम. लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन. बाप्पाचे लाड पुरवण्यासाठी भक्तांची धावाधाव. उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणार. शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी 11 वाजता जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातल्या दरेगावी जाणार. गणेशोत्सव गावी साजरा करणार. हायकोर्टाच्या मनाई आदेशानंतरही मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम. आज सकाळी 10 वाजता अंतरवालीतनं निघणार. फडणवीसांच्या ओएसडींची भेट अयशस्वी. मराठा आरक्षणासाठी लातूरमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. तरुणाची प्रकृती चिंताजनक. पुढील 48 तास महत्त्वाचे. सण उत्सव साजरे करणारे आम्हीच. आंदोलन दडपण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे. मनोज जरांगेंचा भाजपवर घणाघात. अखेर मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेचा मुहूर्त ठरला. रोरो सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. जलवाहतुकीसाठी केंद्राची मान्यता. विरार पूर्वेच्या नारंगी इथे 4 मजली इमारत कोसळली. 3घांचा मृत्यू तर 9 जणांना ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्यात यश. 20 ते 25 जण अडकल्याची भीती. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील काही दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचीही शक्यता. अमेरिकेनं भारतावर लादलेले 50% कर आजपासून लागू होणार. भारताच्या 5.5 लाख कोटींच्या निर्यातीवर होणार परिणाम.